जे निर्णय घेऊ शकतात ऑन द स्पॉट त्या अधिकाऱ्यांना बोलवा, त्यांना बोलवा. तिने सुसाईड केलं, तुम्ही पाहिलं, मग फ्रेंड्सला येऊन सांगितलं. पिंपळनेर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. समोडे रस्त्यालगत असलेल्या एका खासगी नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांकडून केला जातोय. सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी व सखोल चौकशी केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा संतप्त झालेल्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी केला. मयत विद्यार्थिनीचं नाव निशा वळवी असून तिची बॉडी ही बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत एका विद्यार्थिनीला सकाळच्या सुमारास दिसून आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधितांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन निशा हिचा मृतदेह खाली उतरविलाय. मात्र नातेवाईक नसताना हा मृतदेह खाली उतरवलाच कसा असा सवाल नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याबाबत पाहणी करून चौकशी करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी केली आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह प्रकल्प अधिकारी ज्योत्स्ना पाटील व सहकारी दाखल झाले होते. सदर या घटनेमुळे वसतिगृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. निशा राया वळवी हिने प्रथम वर्षाला शांता एज्युकेशन नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेतला होता. कोणाशी वादविवाद नसताना निशाने आत्महत्या का करावी? डॉक्टरांच्या सुईला घाबरणारी निशा आत्महत्या करूच शकणार नाही. प्रतिक्रिया देखील यावेळी नातेवाईकांनी दिल्या. या मुलींनी आत्महत्या केली, गळफास घेतला असं संबंधित आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असेल, परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा गळफास घेतल्याचा कोणताही सबब पुरावा आमच्याकडे नाही. आम्हाला जशी माहिती पडली त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत वसतिगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेत उतरवू नका. तरीसुद्धा पोलीस असतील, आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी असतील, त्यांनी बेईमानीप्रमाणे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहेत. कायदेशीररित्या आम्ही काम करत आहोत हेही याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवून परस्पर ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे पोहोचवलेलं आहेत. आम्ही जवळपास 6 तासाचा प्रवास करून पिंपळनेरला पोहोचलो स्तंभ्याहून, तरीसुद्धा संबंधित आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी असतील किंवा आयुक्ताचा कोणताही कर्मचारी आतापर्यंत वसतिगृहात आलेला नाहीत. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला जोपर्यंत योग्य ती माहिती आम्हाला देत नाहीत, इथं जोपर्यंत जबाबदार व्यक्ती येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत. हा आमचा गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा रोष आहे. त्याच्यामुळे जर पोलीस कर्मचारी आम्ही ज्यावेळी त्यांना सांगायला जातो त्यावेळी सुद्धा ते आदिवासी विकास विभागाच्या अधीक्षिका आहेत गृहपालांच्या, त्यांच्या बाजू घेऊन बोलतात. जर त्यांना पोलिसांना गृहपालांना माहीत पडण्याआधी जर पोलिसांना माहीत पडतंय तर काहीतरी कारणं आहेत असा आमचा आरोपच आहे. त्याच्यामुळे इथं जोपर्यंत आदिवासी विकास विभागाचे सहाय्य आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील किंवा प्रकल्प अधिकारी असतील ते आल्याशिवाय आम्ही रुग्णालयात जाणार नाही, तोपर्यंत आम्ही इथं ठाम मानून असणार. यांनी जर योग्य प्रकारे न्याय नाही दिला तर पोलीस आयुक्तांकडे आम्ही तक्रार करायला नाशिकला जाणार. इथून आम्ही हटणार नाही. माझं नाव मगन राया वडवी, निशा राया वडवी मोठा भाऊ आहे मी. ती मुलगी अशी होती की तिला मोबाईल दिलेला फक्त महिना सुद्धा नाही झाला आणि ते काल रात्री ते 11 वाजेपर्यंत ऑनलाईन होते व्हॉट्सअपवरती. त्याच्यानंतर ते दुपारी तिच्या मोठा भाऊ आहे रोहित सोबत बोलली आणि 10-11:30 दरम्यान सकाळी मम्मी सोबत बोलली घरी. त्याच्यानंतर हे काय घडलं ते आम्हाला सांगितलं नाही आणि नंतर किती 3:27 घरी फोन गेला. त्यांना सांगितलं की तुमची मुलगी असं मेलेली आहे असं बोलले. ते कोण बोललं आणि कोणतरी बोललो, अध्यक्षिका मॅडम होते आणि त्याच्यासोबत कोणतरी होतं आणि त्यांना म्हटलं आम्ही की हे प्रेत उतरवू नका तुम्ही, आम्ही येईपर्यंत तिथेच राहू द्या.
हे सांगायला लागलं की आम्ही पेट उतरवून घेतले आणि पुढची प्रोसेस करायचं चालू करून दिलं म्हटलं. आणि ते आम्ही उतरवू नका सांगत होते, दबाव देत होते, आम्हाला धमकवत होते. इथं काय करत होते, शिक्षण करत होते? ते जीएनएम फर्स्ट इयरला होते इथे. दिवाळीच्या अगोदर ऍडमिशन झालं हॉस्टेलला. तिथे 7 ते 8 दिवस राहिली दिवाळी अगोदर. नंतर दिवाळीच्या सुट्टी निमित्त घरी गेली. घरून ती आता आलेला 5-6 दिवस झाले. त्यानंतर आता हे झालंय. तुम्हाला कोण धमकवत होता? त्यांचं नाव सांगितलं नाही आम्हाला, पण फोनवरती बोलत होता तो. आमच्या गावातली मुलगी सोबतची, तिच्या मोबाईल वरती बोललो आम्ही. तर तिला त्यांना बोलायला दिलं. पहिला अधीक्षिका मॅडम बोलले, त्यानंतर ते कोण होते ते नाव नाही सांगितलं. आता इथे आला कोणताच अधिकारी आतापर्यंत इथे पोहोचला नाही. आणि त्यांना सांगितलं इथे पोहोचले, त्यांना सांगितलं की तुम्ही रात्री कोण बोलणार होता त्यांना फोन इथे बोलवा. तो माणूस सुद्धा इथे येत नाहीये, अजूनपर्यंत आलेला नाही. आम्हाला दाखवलाच नाही. रात्री हे बोलले, हे पण नाही दाखवलं आम्हाला. आले आम्ही अधीक्षक मॅडम आहे, त्यांना विचारलं कोण होतं रात्री बोलणार, ते नाव सुद्धा नाही सांगत आहे. आता नेमकं काय केलं? सुसाईड केलंय म्हणताय, ते गळफास घेतलाय असं म्हणताय. मुलगी अशी होती की ते सुसाईड नावाचा विषयच नाही. दवाखान्यात इंजेक्शनला बघून घाबरते ती मुलगी, तर सुसाईड करायची ती एवढी हिंमतच नाही तिच्यात. खूप शांत मुलगी होती ती. प्रत्येक एक व्यक्ती गावातले सगळे माणसं ओळखताय मुलगी कशी होती. आणि ते कोणत्या तरी मॅडम होत्या, त्यांनी सुद्धा बघितलंय म्हणे. आता हे कडक कारवाई झाली पाहिजे, कारवाई कडक झाली पाहिजे. आणि ते मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय ते घेणार नाही ताब्यात. आय थिंक 2:35 असे समथिंग होत होते रात्रीचे. मग मी वॉशरूमला गेली होती. मग असं डोर ओपन केलं. मग ती म्हणजे अशी तिने सुसाईड केलं. तुम्ही पाहिलं. मग फ्रेंड्सला येऊन सांगितलं. वरिष्ठांना केव्हा कळलं होतं? मग कॉल केला होता काकांना, खाली ते होते. मग ते वरती आलेले. मग वॉर्डनला फोन केला होता हॉस्टेलला. मग ते आले. मग पोलिसला म्हणजे कॉल केलेला, मग त्यांना कळवलं होतं. मग ते हॉस्टेलला आले होते. तिची बॉडी उतरली तेव्हा कोण कोण होतं इथं? आम्ही नव्हते. जागरण साठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.